प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लोकलिखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदायातील कोणा एकाने येशूला म्हटलं, गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. पण तो त्यास म्हणाला, गृहस्था, मला तुझ्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले. आणखीन त्याने त्यास म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होत नसते. मग त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की आता मी काय करावे, कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. मग त्याने विचार ठरविला, मी असे करेन, मी आपली कोठारे फोडून मोठी बांधीन, तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवला आहे, आता विसावं घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्यास म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केलं आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो आणि देवाविषयी बाबतीत धनवान नाही, तो या धनवानासारखा आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचं शुभवर्तमान आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक सुंदर आरसा आहे. त्या आरशामध्ये प्रत्येक भाविकानं, प्रत्येक भक्तानं पाहावं आणि निरीक्षण करावं की मी परमेश्वराच्या राज्यात आतापर्यंत काय साठवून ठेवलं आहे आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनासाठी काय वाटा बाजूला राखून ठेवला आहे. सर्वसाधारण जो मनुष्य येशूला अप्रोच होतो, भेटतो आणि विनंती करतो, मला माझ्या भावाचा जी वाटणी करायची आहे, जो हिस्सा पाहिजे, व्हॉट इज बिलॉंग टू मी, हे देण्यासाठी तुम्ही त्याला विनंती करा. पहिली गोष्ट, देवाकडे अशी प्रार्थना कधीच करायची नसते. देवाकडे या अर्थानं कधीच मागायचं नसतं, बाबा रे, माझं कोर्टात केस चालू आहे का आणि या कोर्टामध्ये माझा भाऊ माझ्या विरोधात आहे आणि या केसमध्ये मी जिंकावं. आमच्या न्याय चालू आहे, न्यायमंडळाकडे न्याय सुरू आहे, मात्र तो न्याय, देवा असा न्याय कर की मला मिळावं. पहिली गोष्ट, ही प्रार्थना चुकीची आहे. आणि म्हणून देव न्याय करण्यासाठी नाही, देव सल्ला देण्यासाठी आहे, देव मार्गदर्शन करण्यासाठी आहे. गॉड कॅन ओनली गाईड, ही विल नॉट गिव्ह यू द डिसिजन. आणि म्हणूनच आपली प्रार्थना, आपण देवाकडे काय करतो, काय मागतो, आणि त्या प्रार्थनेत पहिला प्रश्न विचारायचा, वेदर आय एम सेल्फिश. मला पास कर, इंटरव्ह्यूला मला पास कर, अभ्यासात मला मार्गदर्शन. यू आस्क फॉर गायडन्स, यू आस्क फॉर गायडन्स, नॉट फॉर द सक्सेस. आणि म्हणूनच तो दाखला येशू कशासाठी देतो, की आपल्या डोक्यात शिरण्यासाठी. मुळात तुझी प्रार्थना चुकीची आहे. आणि हा जो दाखला दिला आहे, या दाखल्यातलं मर्म काय माहिती आहे? मी, माझं आणि माझ्यासाठी. हे अति पवित्र त्रैक्य आपण निवडलंय. मी, माझं आणि माझ्यासाठी, हे जे त्रैक्य आहे ना, हे मी माझ्यासाठी त्रैक्य निवडलंय. हे म्हणून मी शब्द वापरला, हे पवित्र त्रैक्य आहे की अपवित्र त्रैक्य आहे. आणि या मानसिकतेमध्ये ज्या वेळेला मी विचार करतो, हे सगळं मला मिळावं, त्याच्यात देखील पहिली बाब अशी आहे, मी असंतुष्ट आहे. आय एम नॉट हॅपी, आय एम वरीड. 3 खोल्या आहेत, 4थी खोली कशी होईल? 4 FD आहेत, 5वी FD कशी होईल? 9 फ्लॅट आहेत, 10वा फ्लॅट कसा होईल? 3 गाडी घेतली आहेत,
चौथं गाळं कसं घेता येईल. दॅट इज वॉट आवर जर्नी. वी हॅव वरीड ऑलरेडी. अरे 4 गाळी आहेत, ते समाधानाने राहा की नाही, 5वं कशाला पाहिजे तुला. मी माझं कोठार मोठं बांधीन, ऑलरेडी माझ्याकडे आहे, भरपूर आहे, आणि एवढं असून देखील मी समाधानी नाही. हा पहिला प्रॉब्लेम आहे. समाधानी नाही आहे. माझ्या घरामध्ये 3 खोल्या आहेत, मला 4थी खोली कशी मिळेल. माझी 2 शेतं आहेत, मला 3रं शेत कसं मिळेल. हा पहिला प्रॉब्लेम आजच्या शुभवर्तमानातला आहे. आणखीन कोठार मी मोठं बांधीन, मला एक्सपॅन्ड करायचं आहे, मला वाढवायचं आहे. आणि येशू सांगतो कशासाठी. त्या क्षणाला येशू प्रश्न विचारणार आहे. ICU मध्ये गेल्यानंतर येशू प्रश्न विचारणार नाही. डायलिसिस सुरू झाल्यानंतर येशू प्रश्न विचारणार नाही. केमो सुरू झाल्यानंतर येशू प्रश्न विचारणार नाही. हा प्रश्न आत्ताचा आजचा आहे. कशासाठी. कधीतरी कपाट उघडायचं आणि बघायचं, कधीतरी खोली उघडायची आणि बघायची. की अशा कितीतरी गोष्टी अशा आहेत घरामध्ये आहेत, या 3 वर्ष मी हात लावला नाही, 2 वर्ष वापरली नाही. याचा अर्थ कंक्लुजन काढायचं, आय डोंट नीड. ज्या वस्तूला, ज्या साडीला, ज्या कपड्याला, ज्या शर्टला, ज्या टी शर्टला, ज्या पॅन्टला, ज्या शूजला मी मागच्या 2 वर्षात स्पर्श केला नाही, याचा अर्थ मी समजायचं मला त्याची गरज नाही. सरळ हिशोब आहे. आणि म्हणून येशू काय सांगतोय, हे सगळं कशासाठी. आणि जो शब्द वापरलाय ना, अरे मूर्खा. आणि तो मूर्खा कशासाठी माहिती आहे. हे सगळं साठविल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा दैनंदिन जीवनातला, आजच्या जगातला मंत्र दिलाय. मंत्र शब्द वापरतो. खा पी मजा कर. आहे ना, मजा कर. खायचं प्यायचं नाचायचं मजा करायची, हा मंत्र आहे आजच्या शुभवर्तमानातला. हा आपल्या जगातला, आजच्या जगातला सगळ्यात मोठा मंत्र त्याच्या मुखातून बाहेर पडतो. आणि म्हणून शब्द वापरलाय, अरे मूर्खा. अरे मला माझं उद्या माहिती नाही, परवा माझं जीवन काय मला माहिती नाही. तुम्ही कुठल्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून मला द्याल का बाबा रे, की मी मरायला वेळ आहे, असा का मी मरतो का. आता बरंच वर्ष मला जगायचं आहे, कोण लिहून देईल मला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. आणि तेवढा ओव्हर कॉन्फिडन्स पण माणसाच्या उराशी नसावा. व्हॉट आय हॅव इट्स सफिशियंट. माणसाने जमा करावं, भविष्याची चिंता करावी, मुलांची काळजी घ्यावी. मात्र त्याच दरम्यान प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे, तेवढंच देण्यासाठी, हाताची मूठ मोकळी ठेवण्यासाठी उत्सुक देखील असावं. जे घरात राहत नाही, जे तिजोरीत मावत नाही, ते इतरांसाठी आहे. आज क्षणभर शांत राहूया आणि त्या विधात्याला सांगूया. जो शेवटचं वाक्य आजच्या शुभवर्तमानातलं आहे, देवाविषयी धनवान कसं बनता येईल. स्वर्ग राज्यातील रजिस्ट्रेशन, स्वर्गातली खोली मला कशी लाभेल, त्यासाठी या पृथ्वीवर तलावर हे जीवन जगत असताना माझं अध्यात्म जपण्यासाठी, टिकवण्यासाठी त्या विधात्याकडे कृपा मागूया.